नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवण्यात गेले आहे की आपल्याला इथे कमळी कॉलेजमध्ये सगळ्या मुलींना एकत्र करते. म्हणते की आज मला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या आसपासची जी मुलं आहेत ती आत्ता सध्या थंडीमुळे म्हणजे त्यांची अवस्था खूप बिकट चालली आहे, खूप काकडत आहे, त्यांना कपड्यांची खूप गरज आहे. आणि मी काही म्हणत नाही आहे की पहिल्यांदा सगळ्यांनी की नवीन कपडेच द्यावीत म्हणून, असं नाही की जसं ज्यांना ज्या सुविधेने होईल त्यानुसार सगळ्यांनी कपड्यांची व्यवस्था करावी. तोपर्यंत असं काही बोलत असताना सगळे काही कपडे वगैरे सगळं काही करतात अरेंजमेंट. तोपर्यंत इथे ऋषी येतो, म्हणतो की वा कमळी, छानच जे काही काल झालं त्या टपरीवरती त्याचं तू खूपच मनावर घेतलं आहेस. नेगी म्हणते हो सर, कमळी माझी अशीच आहे, कारण की तिला एखादी गोष्ट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत चैन भेटत नाही. ऋषी म्हणतो ग्रेट कमळी, म्हणूनच तुझा स्वभाव मला खूप आवडतो. असं काही बोलत असताना तिथे एक सर येतात आणि म्हणतात काय ग कमळी, काय चाललंय हे. तोपर्यंत कमळी सगळं काही झालेला प्रकार सांगते. तोपर्यंत ते सर बोलतात काय ग, तू या कॉलेजची काही प्रिन्सिपल लागून गेलीस की काय. उठसूट काहीतरी धर्मशाळा खोलल्यावानी काहीतरी उपक्रम राबवत असते. जीएस आहे म्हणल्यानंतर काहीही या कॉलेजमध्ये करत जा नको. करायच्या आधी परमिशन घ्यायची असती, तुला माहीत नाही आहे का. कमळी म्हणते हो सर, मला ते काही माहीत नव्हतं परमिशन घ्यायची का नाही ते, पण मला माफ करा. तोपर्यंत पटकन ते सर अन्नपूर्णा मॅडमला कॉल करतात. तोपर्यंत अन्नपूर्णा मॅडम आणि राजन हे दोघेजणी फोनवर बोलत असताना राजन म्हणतो आई, अनिकाचा अकाउंट आपण चालू करूया का. अन्नपूर्णा म्हणते नाही राजन, जोपर्यंत नयनतारा त्या तिघींना माफ करत नाही तोपर्यंत आपण ते काही अकाउंट चालू करायचं नाही. राजन म्हणतो आई, तुला एक गोष्ट सांगायची होती की रागिणीला माझ्या मोठ्या मुलीबद्दल एवढी चांगली म्हणजे गोष्टी कशी काय तिच्या डोक्यामध्ये यायला लागल्या आहेत, मला काही कळत नाही आहे. अन्नपूर्णा म्हणते राजन अरे काय झालं मला सांगशील का नाही. राजन जे काही रागिणी आणि राजनचं जे काही बोलणं झालेलं असतं तो सगळं काही अन्नपूर्णाला सांगतो. आणि सांगितल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते अरे राजन, तू काही वेडा वगैरे आहेस की काही. रागिणी अशी एक बाई आहे की ती कधीही सुधारू शकत नाही, तिचा एक कुठला तरी स्वार्थच असणार आहे. तोपर्यंत ते स्केच आर्टिस्ट असतात ते म्हणतात की मी ह्या दोघांची राजन आणि राजनच्या बायकोचे फोटो बघून त्यांच्या मुलीचा फोटो तरी काढला आहे, पण ह्याच्यामध्ये काही मिस्टेक तर केली नाही आहे ना, काही चूक तर नाही ना केली, किंवा मी हा फोटो दाखवीन किंवा ते कोणत्या तरी दुसऱ्याच मुलीला शोधून काढतील असं काही म्हणल्यानंतरनं तो स्केच आर्टिस्ट थोडासा तो फोटो फाडण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतरनं रागिणी पटकन इथे अन्नपूर्णासाठी सूप घेऊन आलेले असते. सूप घेऊन येते, म्हणते की आई तुमच्यासाठी हा सूप आणला आहे. अन्नपूर्णा म्हणते काय गं, आज कुठं दिवस उजडला आहे तुला. आणि तोपर्यंत ह्यावेळेस कोण घेऊन येतं. तोपर्यंत त्या सरांचा फोन अन्नपूर्णाला येतो आणि तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते काय झालं सर बोला की. आणि ते काही सर जे काही कॉलेजमध्ये प्रकार झालेले असतात ते सगळं काही अन्नपूर्णाला सांगतात. आणि अन्नपूर्णा म्हणते आत्ताच्या आत्ता मला कमळीला भेटायला लावा. हे सगळं झाल्यानंतर अनिकाचाही त्याच्यामध्ये मागे प्लॅन असतो, कारण अनिकानेच त्या सरांना सांगितलेलं असतं हे सगळा प्रकार करायला. तोपर्यंत सगळे काही अन्नपूर्णाच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात की हे सगळं काही केलं आहे ते कमळीनं केलं आहे. कमळीला थोडाफार तरी विचार करायला पाहिजे होता ना, कोणतीही गोष्ट करायच्या आधी परमिशन घ्यायची असती म्हणून. अन्नपूर्णा म्हणते काय ग कमळी, तू तर चूक केली आहेस, पण तुला शिक्षा काय द्यायची मला तेच काही कळत नाही आहे. तोपर्यंत ह्याच गोष्टीवरती रागिणी, कामिनी, अनिका ह्या तिघीजणी खूप हसतात. कमळी थोडीशी घाबरते. अन्नपूर्णा म्हणते मी शिक्षा द्यायची आधी तू ना काही बोलायचं आहे का तुला. कमळी म्हणते हो मॅडम, मला बोलायचं आहे. जो काही प्रकार झाला ते कमळीही सांगते अन्नपूर्णाला की आपल्या आसपासच्या कॉलेजच्या किंवा कॉलेजमध्ये आता सध्या थंडी वाऱ्याचे दिवस आहेत, त्यामुळे त्यांना कपड्यांची खूप गरज असते. त्यामुळे आपण थोडीफार तरी फुल नाही फुलाची पाकळी मदत केली तर काही बिघडत नाही आहे. तोपर्यंत अन्नपूर्णा सगळं काही कमळीचं ऐकून घेते आणि एक म्हणजे म्हणतात ना असा प्रकारे तिला धक्का देते कमळीला अन्नपूर्णा की अन्नपूर्णा असं काही बोलल्यानंतरनं कामिनी, रागिनी आणि अनिकाची बोलतीच बंद होते. कारण की अन्नपूर्णाने एक नोटीस दिलेलं असतं, त्याच्यामध्ये सगळे काही परवानगी
तिने एक्सेप्ट केलेली असते. कमळी हे सगळं पाहिल्यानंतर कमळी म्हणते, अन्नपूर्णा मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझं मत समजून घेण्याचं, सगळ्यांसमोर मांडण्याचं. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते, अगं कमळी, तुझ्यावरती मला विश्वास आहे, कारण की तू जे काही करणार आहेस ना ते सगळं काही बरोबरच करशील असं मला पूर्णपणे भरोसा आहे. असं काही बोलल्यानंतर अनिका पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते आणि जो काही स्केच आर्टिस्ट असतो तो पटकन तो फोटो घेऊन राजनपाशी येतो. राजनसमोर ते कमळीच्या फोटोचं सत्य समोर येतं. तेव्हाच रागिनी, कामिनी, अनिकाचा हा सगळा डाव तो स्केच आर्टिस्ट सगळं काही राजन आणि अन्नपूर्णाच्या समोर ठेवल्यामुळे राजन मारतो रागिनीच्या कानाखाली. त्यासाठी तुम्हाला येणारा भाग पाहावा लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.